नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण लातूर रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. लातूर रेल्वे स्टेशन येथे सध्या स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं काम जोरात सुरू आहे. या ठिकाणी एक्सिलेटर बसवण्याचं काम सुरू आहे आणि पलीकडे आपण आता पिट लाईन कशा प्रकारे तयार होत आहे ते बघायला जाणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी एक्सिलेटर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे. आता पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. आपण पाहूयात. आली आहे. कृपया ध्यान दीजिए. ट्रेन नंबर 1141 पंढरपूर से आने वाली निजामाबाद अशा प्रकारची ही लातूरची पिट लाईन सध्या तयार झालेली आहे आणि या ठिकाणी दोन ट्रॅक ठेवलेले दिसत आहेत. तसेच प्रकारे या ठिकाणी रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहेत आणि या दोन्ही साईडला जे फाउंडेशन वर्क झालेलं आहे या ठिकाणी उभारून रेल्वे कोचचं मेंटेनन्स साफसफाई करण्यासाठी हे पूर्ण काम झालेलं आहे. अशा प्रकारे हे साईडला पूर्ण आता या ठिकाणी साफसफाई करून या ठिकाणी पूर्ण अशा रेल्वे ट्रॅक बसवण्यासाठी ही पिट लाईन पूर्ण आता तयार आहे आणि या ठिकाणी आता रेल्वे ट्रॅक टाकणं बाकी आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला उभारून या ठिकाणी रेल्वेचं मेंटेनन्स असेल, रेल्वेची साफसफाई असेल, या ठिकाणी करण्याचं काम होणार आहे. आणि हे पूर्ण 80% हे काम आता पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहे. 10-20% काम राहिलेलं आहे ते सध्या सुरू आहे. अशा प्रकारे पलीकडे साईडला लातूरचं रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी ही आपली पिट लाईन अशा प्रकारे तयार होत आहे. ही पिट लाईन 1 वर्ष 1.5 वर्ष झालं काम सुरू आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी मुरुम टाकण्याचं, या ठिकाणी लेवलिंग करण्याचं काम हे जोरात सुरू आहे. आणि पिट लाईनच्या कडेने हा रस्ताही केला जात आहे जेणेकरून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वावरता येईल. आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी रूमही बांधण्यात येत आहेत. अशा प्रकारचा हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आणि या ठिकाणी ही पिट लाईन 24 कोचची पूर्ण रेल्वे बसेल इतकी मोठी ही पिट लाईन तयार करण्यात आलेली आहे. पिट लाईनच्या शेजारी ह्या रूम तयार करण्यात येत आहेत. या ठिकाणी मेंटेनन्सच्या कामासाठी लागणारे पूर्ण साहित्य या ठिकाणी ठेवण्यात येईल व कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी या ठिकाणी या रूम तयार करण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी पूर्ण मुरुम लेवलिंग करून या ठिकाणी पिट लाईनच्या शेजारी या रूम तयार करण्यात येत आहेत. आज 12 एप्रिल 2026. उन्हाचा चटका खूप आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पूर्ण उन्हामध्ये आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. अशा प्रकारे हे पिट लाईनचं काम आणि पलीकडे साईडला हे स्लीपर आलेले आहेत. रेल्वे ट्रॅकसाठी या ठिकाणी स्लीपर टाकण्यात येणार आहेत आणि लवकरच या ठिकाणी हे रेल्वे ट्रॅक पण आलेले आहेत. लवकरात लवकर या 1-2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे आणि लातूरकरांची पिट लाईन लवकरात लवकर कार्यान्वित होऊन नवनवीन रेल्वे सोडण्यासाठी लातूरची पिट लाईन सर्व लातूरकरांसाठी खूप आनंदाचा क्षण घेऊन येणार आहे. आणि आपल्याला समोर जो पलीकडच्या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म दिसत आहे या ठिकाणी 3 आणि 4 नंबरचा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे आणि लवकरच लातूरकरांसाठी 3 नंबर आणि 4 नंबरचा प्लॅटफॉर्म चालू झाल्यानंतर लातूर येथे आणखीन रेल्वे उभा करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे आणि गुड्स यार्ड हा पलीकडे साईडला होणार आहे. अशा प्रकारचं हे लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर हे समोर आपल्याला दिसत आहे. तो आता 3 नंबर आणि 4 नंबर प्लॅटफॉर्म या ठिकाणी काम लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि ह्या गुड्स उभारलेले आहेत त्या ठिकाणी या पलीकडच्या साईडला उभा करण्याचं काम ही सुरू होणार आहे. अशा प्रकारचा हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि पलीकड प्लॅटफॉर्म क्रमांक 1 सद्यस्थितीला 2 प्लॅटफॉर्म ॲक्टिव्ह आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 अशा प्रकारचा हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. आणि पिट लाईनचं काम आपण याआधीही पाहिलेलं आहे. पहिले 2 व्हिडिओ आपण पिट लाईनचे तयार केलेले आहेत. त्यामध्ये
सुरुवातीचं काम चालू झाल्यापासून नंतर फाउंडेशन वर्कला आल्यापासून त्या वेळेपर्यंत आणि आता हे पूर्णत्वाला पिटलाईन आलेली इथपर्यंतचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी सोमेश रत्न यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांची मनापासून धन्यवाद.